मजा आएगा ना भिड़ो. बोला मॅडम, तुम्हीच बोलवलं होतं का? होय होय साहेब, मीच बोलवलो. बोला मॅडम, तुमची काय अडचण आहे? साहेब, मी एका माणसाला पैसे उधार दिली होती. तो माणूस 6 महिने झाला मला पैसे देण्या गेले. तेवढे पैसे काढून द्या की. कुठं राहतोय तो? काय नाव आहे त्याचं? साहेब, त्याचं नाव श्रीकांत माने आहे. पुढच्या गल्लीत राहते. घर नंबर 13 आहे. ठीक आहे मॅडम, तुमचे पैसे तुम्हाला 100% काढून देतो, पण त्याच्याकरता तुम्हाला खर्च आहे. किती खर्च आहे हो साहेब? त्याच्याकरता 5,000 रुपये खर्च आहे. 5,000 का? 1 मिनिट साहेब, लगेच देते. हे घ्या साहेब. बरं मला सांगा मॅडम, ते माणूस तुमचे किती पैसे द्यायचे आहे? 500 रुपये. मॅडम एक काम करा, हे घ्या तुमचे 500 रुपये. आमचा मी त्याच्याकडून वसूल करतो. साहेब, खरंच तुम्ही मला देव माणूस भेटलो. जाग्यावर माझे मला पैसे दिलो. होय होय, धन्यवाद. सारखं मोबाईल मध्येच असताय. कधी तर माझ्यासोबत 2 गोष्टी बोलत जावा की. हे घे, ठेवलो बघ फोन. आणि आज तुझ्या 2 गोष्टी 100% ऐकतोस, पण अट एक आहे. पहिली अट म्हणजे कुणाबद्दल वाईट अजिबात बोलायचं नाही, आणि दुसरी अट म्हणजे कुणाची चुगली अजिबात करायची नाही. चल बोल. जावा तिकडं, मला तुमच्यासोबत बोलायचंच नाही. जलवा है हमारा. कुछ भाषण माझ्याकडे आयफोन 15 आहे. माझ्याजवळ आयफोन 17 आहे. भावा, तू दाखव तुझ्याकडे कोणता फोन आहे. भावांनो, हे बघा. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. सुनी, प्रत्येक सुंदर मुलगी मनात घर करत असते. मग तुझ्या मनात गल्ली तयार झाली असेल. आलीस बाजारनं? किती वेळ केलास? काय सांगू, बाहेर लय ऊन आहे. आणि त्यात एका पोरग्यानं माझा नंबर मागितला. मग तू दिलास काय नंबर? मग तुम्हाला तर माहित आहे मी किती हुशार आहे ते. मी काय केलं माहिती आहे का, तुमचाच नंबर दिला त्याला. आता करेल तुम्हालाच फोन तो. हे काय आलाय अननोन नंबर वन फोन? हा, त्याचाच असेल. उचला. हॅलो हॅलो, इथं तुमची बायको गाडी धडकून गेल्या आणि दवाखान्यात खर्च मारले, ह्यो नंबर देऊन गेल्या. थांबा थांबा, परत गाडी धडकून आलीस तू? कौन है ये लोग? कहां से आते हैं? अगं काय झालं? हो बघा ना, माझ्या जिभेला किती छाले आलेत. हा, मग येणारच की. त्या जिभेला कधी आराम आहे काय?